खामगाव तालुक्यातील निपाणा येथे 20 मार्च पासून सुरू असलेल्या अखंड आनंद दत्त नाम सप्ताहाची 27 मार्च रोजी सांगता झाली। 26 मार्च रोजी रात्रभर 128 आनंद दत्त महापूजा झाल्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी गावातून भव्य शोभायात्रा व पालखी सोहळा काढण्यात आला। यावेळी निपाणा नगरीत अक्षरशः जनसागर उसळला होता। श्री संत गोवर्धन बन महाराज आश्रम दत्त शिखर माहूरगड येथील श्री संत गोवर्धन बन महाराज यांच्या मार्गदर्शनात खामगाव तालुक्यातील निपाणा येथे 128 आनंद दत्त महापूजा व अखंड श्री दत्त नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। श्री 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 1008 परिवाज्रकाचार्य महंत बाबासाहेब मधुसूदन भारतीजी महाराजांच्या आशीर्वादाने पार पडलेल्या या सप्ताहाची सुरुवात 20 मार्च रोजी झाली। सप्ताहादरम्यान भूपाळी, आनंद पूजा पाठ, पूर्ण पुरुष पूजा पद्धती पाठ, नामस्मरण, आरती, ज्ञानप्रकाश, बालक्रीडा, ग्रंथपारायण, ग्रंथवाचन, वर्थ, श्री संत गोवर्धन बन महाराज यांच्या वाणीतून निजात्मबोध ग्रंथ आधारित संगीत प्रवचन, 32 आनंद दत्त महापूजा, ज्ञानचर्चा, बाळक्रीडा, ग्रंथावर आधारित परीक्षा, सप्तखंजरी वादक, दूरदर्शन कलावंत विजयकुमार पांडे यांची श्री दत्त भजन मैफिल यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। 26 मार्च रोजी रात्रभर 128 आनंद दत्त महापूजा झाली। 27 मार्च रोजी सकाळी भव्य शोभायात्रा व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। निपाणा गावातील मुख्य मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली। ढोल पथकाचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले। समोर एक मोठा ढोल, त्या पाठोपाठ डमरूधारी तर मधोमध त्रिशूलधारी असा या पथकाचा थाट होता। पालखी सोहळ्यावर निपाणावासियांनी पुष्पवृष्टी केली। शोभायात्रेदरम्यान करण्यात आलेल्या आनंद दत्त नामाच्या गजराने निपाणा नगरी दणाणून गेली होती। शोभायात्रा फिरून सप्ताहस्थळी आल्यानंतर येथे हजारो भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे, निपाणा।